हाय, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त खूपच छान असतात. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की जे मुलं आपल्या आईवडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं याच्या विषयावर मला बोलायचं आहे. काही मुलं असं म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. त्या मुलांसाठी खास हा व्हिडिओ मी बनवत आहे की काही मुलं असं बोलतात की आईवडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे. त्या मुलांना की जो मुलगा लहान असताना आई वडील त्यांचे स्वतःचे विचार न करता त्या मुलांचा विचार करतात, तोच हा बाप असतो की तो दुसऱ्यांच्या कामावरती जाऊन आपल्या मुलांचं सर्व काही हट्ट पुरवतो. आज आज तोच बाप मुलांना सगळं काही करून मोठं करतो आणि तेच मुलं त्याला बोलतात, तू आमच्यासाठी केलं आहे काय. त्यांना मला एकच सांगायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही लहान होते, ज्यावेळेस तुम्ही आजारी असायचे, तोच बाप लोकांकडून याजाने पैसे घ्यायचा आणि तुम्हाला हॉस्पिटलला रात्रीच्या 1-1 वाजता घेऊन जायचा. आणि जो मुलगा बापाला म्हणतो, आज तोच बाप याच्यामध्ये असतो, आजारीमध्ये बिछाण्यामध्ये गोधडीत लोळत असतो, तरी त्या बापाला विचारलं जात नाही, तुला 5 रुपयाची गोळी आणू का. त्या त्या बापाला असं पण विचारलं जात नाही. आणि तोच बाप असतो की त्यांनी आपल्या हाताला धरून खूप काही आपल्यासाठी केलेलं असतं. ज्यावेळेस आपण खूप वीक होतो, तोच बाप आपल्याला मुलांना म्हणत असतो, सगळ्या 10 लोकांना म्हणतो की माझा मुलगा खूप वीक आहे आणि मी त्याला असं काय खाऊ घालू की तो धष्टपुष्ट होईल. आज तोच बाप वीक झाला आहे, तो मुलगा असा म्हणतो की तो असं पिऊन वीक झाला, असं म्हणतात काही मुलं की. आणि तो बाप आजारी असताना ते मुलगा त्यांना 5 रुपयाची गोळी पण आणत नाही. किती त्या बापाला असं वाईट वाटत असेल. तू विचार काय करत असेल की मी आज ह्या मुलांसाठी काय केलं आहे आणि हा मुलगा मला 5 रुपयाची गोळी पण आणू शकत नाही. तोच विचार करत बाप तो डिप्रेशनमध्ये जात असेल, माझा तसा अंदाज आहे. त्या मुलांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही म्हणताय ना तुमच्यासाठी काय केलं आहे, तर तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करा की आमच्यासाठी काय केलं आणि काय नाही. त्यांना एकच सांगायचं आहे, तो ज्यावेळेस तुम्ही रडायचे त्यावेळेस तोच बाप तुम्हाला उचलून फिरवायचा. आणि आज तोच बाप तुमच्या पुढं असं एकांतपणे असं शांत बसलेला असतोय. आज तुमच्यासाठी एवढं काही त्यांनी कष्ट केलेले असते, पण तरी तुम्हाला त्याची काही जाणच नसते. मला त्या भावांना असं सांगायचं आहे की भाऊ, की तुम्ही किती पण तुमच्या म्हणजे याच्यामध्ये बदल झाला की तुमच्या पैशा पाण्यात कशा, पण बापाला कधीच विसरू नका. तोच बाप तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला 10 लोकांना विचारायचा की ती माझ्या मुलाला काय घातलं पाहिजे धष्टपुष्ट होण्यासाठी की तो चांगला होईल, आणि आज तो बाप वीक झाला आहे, त्या बापाला कोणी विचारत पण नाही आहे की तुम्हाला काय खायला आणू की 5 रुपयाची गोळी आणू. त्या बापाला किती विचारा येत असतील की आज मी माझ्या लेकरांसाठी एवढे काही कष्ट केले आणि मला आज एकही लेकरू असं विचारत नाही की तुम्हाला काय होतंय, तुमचं काही दुखतंय का. हेच आपल्यासारखं त्यांना विचारायला गेले ना की तुझा पप्पा लय वीक झाला, तर तेच मुलं म्हणतात की तो पिऊन वीक झाला आहे. असंच बाप कधी बोलतो का नाही बोलत. तोच मुलगा जर आजारी असेल, तो बाप विचार करतो की तोच बाप मुलगा जर मी पिऊन आला, तोच बाप म्हणतो की माझ्या मुलाला कुणीतरी मित्रांनी बिघडवलेलं असन. पण मुलं असं बोलतात का नाही, असं नाही बोलत. ते म्हणतात तो पिऊन आला असन, काही अनापशानं बघत असन, असे खूप काही त्याच्यावर हे केले जाते, आरोप केले जाते. मग तोच बाप 4 लोकांमध्ये असा म्हणतो की माझी मुलं माझ्या ताब्यामध्ये नाही आहे आणि ते माझ्याकडे लक्ष देत नाही. त्यावेळेस मुलांना खूप असं वाईट वाटतं की माझा बाप माझ्या 4 माणसांमध्ये, माझ्या 4 लोकांमध्ये माझी इज्जत घालवतो. पण ते हा का विचार करत नाही की आज मी
या बापाने माझ्यासाठी काय केलं आहे तोच बाप होता की मला हॉस्पिटलला अर्ध्या अर्ध्या रात्री घेऊन जायचे, आणि आज तोच बाप आजारी आहे आणि मी त्याला विचारत पण नाही. पहिला तोच बाप घरात आल्या आल्या पहिलं विचारायचं आहे की सोन्याने काही जेवण वगैरे केलं आहे का नाही, आणि आज तोच बाप उपाशी झोपतोय, त्याला विचारल्या जात नाही. त्याला भावांनो विचारा, आणि खूप असं नका त्यांच्यावर अत्याचार करू. त्यांनी खाल्लं जरी एवढं जरी तुम्ही विचारलं तरी त्यांच्यासाठी खूप मोठं आहे, आणि खूप म्हणजे ते विचार करतील की माझ्या मुलांनी आज विचारले मला तू खाल्लंय का नाही. तो हाच विचारात असतो की माझा मुलगा कधी येईन आणि मला विचारन तू खाल्लंय की नाही.